नमस्कार, मी मिनल माळी मडवी. घेऊया राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ओबेरॉय समूहाचे अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांचं आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवीन दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीमध्ये बिरोबा महालिंगराया यात्रेला सुरुवात झाली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत जवळपास 1 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते. मंदिर परिसरातील ओढ्यात गुरुशिष्य असणाऱ्या या बिरोबा आणि महालिंगराया पालख्यांची भेट झाली. दिवाळी पाडव्यानिमित्त धुळे शहरातील महानगरपालिकेच्या प्रांगणात गायिका अबोली गिरे यांच्या स्वरमयी दिवाळी पहाट या सुरेल मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सादर झालेल्या सुरेल गायनामुळे उपस्थितांचं लक्ष वेधलं गेले. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते तसंच शहरातील प्रमुख मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी गायिका अबोली गिरे हिनं मराठी आणि हिंदी गाणं सादर करत रसिकांची मनं जिंकलीत. पिंपरी चिंचवडमधील जगताप डेअरी येथील एका बॅटरीच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. त्यामुळे दुकानातील बॅटऱ्या जळून राख झाल्यात. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन केंद्राला आगीची माहिती दिली. अग्निशमन जवान यांनी घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आसपासच्या दुकानांना आगीची झळ पोहोचली नाही. दिवाळी सणाचं मुख्य आकर्षण असतं ते दीपावली पाडव्याचं. अर्थात 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून पाडव्याला महत्त्व आहे. याच पाडव्याच्या दिवशी येवल्यातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच येवलेवासियांनी दर्शनासाठी गर्दी केली. दर्शन झाल्यानंतर मीठ आणि कापूस खरेदी करत त्याची घरी पूजा करण्याची परंपरा चालते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्मी तालुक्यातील वरुड इथं तब्बल 168 महिलांसोबत रोहित पवार यांनी सहकुटुंब भाऊबीज हा सण साजरा केलाय. या सोहळ्यासाठी जिल्हाभरातील महिलांनी आवर्जून उपस्थिती लावले. उपस्थित माता भगिनींनी रोहित पवार यांना ओवाळले. भावाचं कर्तव्य म्हणून पवार कुटुंबियांकडून 168 माता भगिनींना साडी तसंच इतर भेटवस्तू देण्यात आल्या. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी दिवाळी आणि पाडव्याचा सण शोषित, वंचित, पीडित, दिव्यांग बांधवांसोबत साजरा केलाय. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या संख्येनं महिलांसह आष्टी तालुक्यातील नागरिकांनी सुरेश धस यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी हजेरी लावली होती. गोवा येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायन करणाऱ्या मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांनी पाडवा पहाट मैफिलीत रसिकांची मनं जिंकलीत. जळगाव शहरातील चांदोरकर प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 22 वर्षांपासून दिवाळी पाडवा पहाट या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात येतंय. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. टोलवर बॅरिगेटिंग लावून या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात येते. समृद्धीवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी 2 रस्ते खुले करण्यात आले. कंत्राटदारांनी दिवाळीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मानधन दिल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीमधील मंदिरात पाडवानिमित्त विविध आकर्षक फुलांनी मंदिर सजवण्यात आले. फुलांच्या सुगंधानं संपूर्ण परिसर दरवळून निघालाय. तर एकादशीपासून सुरू असलेल्या दिवाळी पहाटमुळे आळंदीकर तसंच राज्यातून इतर भागातून आलेले भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. विविध रंगांच्या फुलांनी सजवलेल्या मंदिरामुळे मंदिराचं रूप बदलून गेले. हलगीचा कडकडाट, घोंगरांचा चाळ, शिंगांना रंग देत त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशी आणि म्हशी मालकांचा उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ही जुनी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरनं जपले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम एकदम जोरात पार पडलाय.
कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली होती। एकीकडे लासलगाव, पिंपळगाव, बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्या तर 2 खासगी बाजार समित्यांमध्ये कांदा धान्याचे लिलाव गेल्या 7 नोव्हेंबरपासून बंद असतानाच लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर इथं कांद्याचे लिलाव सुरू आहेत। आज सकाळच्या सत्रात 750 वाहनांमधून उन्हाळ आणि नवीन लाल कांद्याची आवक झाली। आज पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ झालेला आहे। सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक पंढरीनाथ थोरे यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला। दिवाळीत फटाके फोडण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं उल्लंघन करण्याविरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली। गेल्या 2 दिवसात मुंबई पोलिसांनी 784 गुन्हे नोंदवत 806 जणांवर कारवाई केली। फटाके फोडण्यासाठी घालून दिलेल्या वेळेचं पालन होत नाही किंवा होते हे पाहण्याची जबाबदारी पालिका आयुक्त आणि पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे। सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। देशभरासह पिंपरी चिंचवड शहरात वायू प्रदूषणाचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय। न्यायालयाने तसंच राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका वायू प्रदूषणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करते। पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभागनिहाय वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पथकं तैनात केलीत। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आज कोल्हापूरमधील मार्केट यार्ड परिसरात पारंपरिक पद्धतीने गुळ सौद्यांना प्रारंभ झाला। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते यंदाच्या गुळ सौद्यांना प्रारंभ झालाय। गुळाला शुभारंभाचा दर 1111 इतका मिळालाय। नवी मुंबई मनपा क्षेत्रातील महिलांना पाण्याच्या गुणवत्ता चाचणी प्रक्रियेबद्दल माहिती मिळावी आणि पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जल दिवाळी हा अभिनव उपक्रम राबवला जातोय। यावेळी नवी मुंबई मनपाच्या मोरबे धरण प्रकल्पाचा भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांच्या प्रतिनिधींना नेऊन तिथल्या कार्यप्रणालीची संपूर्ण माहिती करून देण्यात आली। पिढा टळो बळीचं राज्य येवो अशा घोषणा देत बलिप्रतिपदानिमित्त येवल्यात बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सत्यजित चित्ते या शालेय विद्यार्थ्यानं बळीराजाची वेशभूषा परिधान केली होती। सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी तसंच राष्ट्रीय सेवा दल यांच्या वतीनं शहरातील विंचूर चौफुली ते टिळक मैदानपर्यंत बळीराजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। रायगड जिल्ह्यातील पेण येथील वाशीनाका इथं वन विभागानं मोठी कारवाई करत इथल्या म्हात्रेचाळ इथून बिबट्याची कातडी जप्त केली। वन विभागाला मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये बिबट्याची कातडी आणि मोटरसायकल पोलिसांनी जप्त केले। आरोपी फरार आहे, सध्या त्याचा शोध सुरू आहे। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईत दिवाळी पाडव्याच्या आदल्या दिवशी ही खरेदीची गर्दी कायम होती। दादर परिसरात फेरीवाल्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांचं अभय मिळाल्यानं स्थानक परिसरात चालायलाही वाव नव्हता। दादरच नाही तर बोरिवली, मालाड, घाटकोपर, फॅशन स्ट्रीट या परिसरांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी जमली होती। पुण्यात दिवाळी धुमधडाक्यात साजरी होते। पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून पुणेकरांच्या उत्साहानं या दिवाळी पहाट कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली। दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जमलेल्या पुणेकरांनी सारसबागेतील गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती।
दिवाळी पाडवा निमित्त आज त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे विशेष महापूजा संपन्न झाले। गेल्या अनेक वर्षांपासून पाडव्याच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष महापूजा संपन्न होते। त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली। भाऊबीजेच्या दिवशी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने धावणार आहे, पण दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी अर्थात मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी सुट्टीचं वेळापत्रक लागू असणार आहे। मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील अनेक कार्यालयांना मंगळवारी सुट्टी आहे, यामुळेच रेल्वेने मंगळवारी सुट्टीचं वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतलाय। भाऊबीजेच्या दिवशी सामान्य गाड्या आणि एसी गाड्या पूर्ण क्षमतेने धावणार आहेत। यंदा भाऊबीजेच्या दिवशी बुधवार 15 नोव्हेंबर रोजी बेस्ट प्रशासन 145 जादा बस गाड्या सोडणार आहेत। मुंबई शहर, पूर्व पश्चिम उपनगर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मीरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक, कोपरी, कॅडबरी जंक्शन तसंच वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरूळ, ऐरोली, घनसोली स्थानक, सीबीडी, बेलापूर अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांवर बेस्ट उपक्रमाच्या वतीने 145 गाड्या धावणार आहेत। 26 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कपिलाधार इथं धर्मसभा स्थापन होणार आहे। या धर्मसभेसाठी शासकीय महापूजेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। हिंगोलीच्या वसमतमध्ये वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माहिती दिली। दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा होत असतो। ठाण्यातील लुईसवाडी येथील साईनाथ नगर या ठिकाणी उत्साहात दीपोत्सव पार पडलाय। नगरातील सर्व स्त्रिया साईबाबा मंदिरात एकत्र येत फराळ साईबाबांना त्यांनी अर्पण केलाय। माजी नगरसेवक अशोक वैती यांनी नगरातील स्त्रियांसोबत फराळ करत त्यांच्यासोबत गप्पाही मारल्यात। अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षकांचं कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर इथं फिरायला जात असताना कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कुटुंब राजस्थान इथं फिरण्यासाठी गेलं होतं, यावेळी हा अपघात झालाय। कराड शहरात कोयता गँग सक्रिय झाली आहे। एकावर भर चौकात कोयत्यानं वार करण्यात आलाय। कराडमधील दत्त चौकात ही घटना घडली। एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि इतरांचा शोध सध्या सुरू आहे। जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनमाड शहरातील गजबजला बाजारपेठेतील सरदार पेठवरील पटेल रोडवरील मदनलाल पॅरिक्लोज सेंटर जुन्या इमारतीला आग लागली। मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं कळतंय। यावेळेस आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याचा फवारा मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला। यात लाखोंचं नुकसानही झाल्याची माहिती समोर येते। कराड तालुक्यातील तांबवे फाटा इथं दिवाळी सणानिमित्त सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात पुस्तकांचा फराळ प्रदर्शन भरवलं होतं। शेकडो पुस्तकं प्रदर्शनात मांडण्यात आलेत। या प्रदर्शनाचं उद्घाटन लेखक अभय कुमार देशमुख, माजी प्राचार्य PM पवार यांच्या हस्ते करण्यात आले। साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोसंबी फळापासून आकर्षक सजावट करण्यात आली। तब्बल 7000 मोसंबी फळांचा वापर करून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे सजवण्यात आलं होतं। पैठण येथील अप्पासाहेब पाटील या भाविकांना विठ्ठल चरणी ही आरास अर्पण केली। एरवी पानाफुलात सजणारा विठुराया आज मोसंबी फळात सजल्यानं अधिक मनमोहक आणि लोभस दिसत होता। दिवाळी पाडव्यानिमित्त पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। सध्या देशात विश्वचषकाचं वातावरण पाहायला मिळतंय। स्पर्धेतील सेमीफायनलचे 4 संघ मिळालेत। आता सेमीफायनलचा थरार रंगणार आहे। टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार आहे। पुणेकरांसह पिंपरी चिंचवडकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे। दीपावलीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हवा बिघडली।
ऐन दिवाळीत प्रवाशांची अचानक कोंडी कशी करायची याचा वस्तुपाठ मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तीनही मार्गांनी सोमवारी घालून दिलाय। रविवारी मेगा ब्लॉक रद्द करणाऱ्या रेल्वे प्रशासनानं ही कसर सोमवारी भरून काढली। तीनही मार्गांवर सोमवारी लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसारच चालवली गेली। जुगार फसवणुकीच्या कलमाअंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मात्र हा गुन्हा महादेव ॲप ऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेटिंग ॲप चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय।